असू तर धारावीसाठी या सरकारने काढलेले जे काही आदेश आहेत, मिठागरा अदानीला, दहिसर चेक नाका टोल नाका अदानीला, मुलुंडचा अदानीला, कुर्ल्याची मदर डेअरी अदानीला, हे आदेश आहेत, सरकारचे आदेश आहेत. हे तर काय फेक नरेटिव्ह नाही ना. नंतर आपलं सरकार आल्यानंतर मी ते आदेश फाडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी आज सांगतोय. जणू काही इकडे कोणी माणसं राहतच नाही. जे संजय राऊत बोलले की 23 तारखेला आपण तर जिंकणारच आणि राज्यभर फटाके फुटणार आहेत, पण जर का महायुती जिंकली तर गुजरातमध्ये फटाके वाजतील. मी सगळ्या गुजराती लोकांना दोषी धरत नाही ना, सगळ्या व्यापाऱ्यांना धरत. व्यापारी सुद्धा आपले आहेत. पण पंकजा मुंडे आज बोलल्यात, आज का काल बोललेले आहेत, तो व्हिडिओ पण आहे. मला पंकजाताईला खास धन्यवाद द्यायचे की पंकजाताई, तू एक फार मोठं काम केलंस. आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी तू काढलीस. जशी आमच्या चंद्रचूड साहेबांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची काढली आणि स्वतःच्या डोळ्यावरची बांधली होती, तशी तू आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस. तिने काय सांगितलंय की भाजपचं काम, म्हणजे तिचे शब्द वेगळे आहेत, मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. भाजपचं काम म्हणे लय भारी असतं बघा. किती आहेत आपल्याकडे बूथ, किती आहेत महाराष्ट्रभर? 90,000. मग प्रत्येक बूथवरती भाजपचं दक्षता पथक आहे. 90,000 बूथवरती दक्षता पथक म्हणजे एकापेक्षा अधिक माणसं असतात. एक माणूस जरी धरला तरी 90,000 बूथवरती 90,000 माणसं. 2 धरली तर 1,80,000, 3 धरली तर त्याच्या पटीत. आणि सगळी माणसं गुजरातमधून भाजपने इकडे आणलेत महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये आपल्यावरती नजर ठेवायला. हे आज नजर ठेवायला आणलेत, उद्या आपली मुंबई आणि महाराष्ट्र बळकवण्याचा यांचा डाव आहे. हे तर काय फेक नरेटिव्ह नाही ना. हे उद्धव ठाकरे पंकजा मुंडे बोलल्यानंतर बोलतोय. याचाच अर्थ असा की इथली भाजपा ही हरलेली आहे. इथे भाजपामध्ये लोक राहिलेले नाहीत. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या भाजपच्या प्रेमींवरती भाजपच्या नेतृत्वाचा विश्वास नाहीये. मग तो मराठी माणसावरती नाही, गुजरातीवरती नाही, उत्तर भारतीयांवरती नाही, कोणावरच नाही. त्यांच्याकडे आता त्या परराज्यातून माणसं आणून नजर ठेवतायत. मग माझा आणखीन एक प्रश्न आहे. या वेळेला पहिल्या प्रथम म्हणजे आजपर्यंत मी अनेक निवडणुका बघितल्या, अनेक निवडणुकांमध्ये मी शिवसेनेचा स्टार प्रचारक म्हणून फिरलेलो आहे. पण या निवडणुकीत किमान 2 ते 3 वेळा माझी बॅग तपासली गेली. खरं म्हणजे मी त्या बॅगच्या कंपनीला एक पत्र लिहिणार आहे की तुमचा ब्रँड अँबॅसेडर नेमा मला. ब्रँड अँबॅसेडर उद्धव ठाकरे, बैग हो तो ऐसी हो, सबको लोगे इसको चेक करो. माझ्या बॅगा तपासल्या हरकत नाही. पण हे जे काय त्यांचं पथक फिरतंय, राज्यभर फिरते, रात्री राहतात कुठे, त्यांचा खर्च कोण करतोय? ते जे काही बॅगा घेऊन फिरतायत, त्या बॅगेतले ढोकळे आणि शेवफाफडा कुठून आणलाय? कोणासाठी फिरतायत? कोणाला काय वाटतायत? कारण मला असं वाटतं आजच लोकसत्तेत बातमी आली, आज किंवा काल परवाकडे असेल, की रात्रीच्या बैठका चालल्यात आणि मग सगळ्यांकडनं आढावा घेत आहेत. या पद्धतीने आजपर्यंत देशातली कोणती निवडणूक दुसऱ्या राज्यातले कार्यकर्ते आणून, माणसं आणून, त्या ज्या राज्यात मतदान होणार आहे त्या मतदारांवरती लक्ष ठेवण्यासाठी अशी कोणती माणसं किंवा फौज ही अद्याप आणलेली नव्हती. बाकी गुमराह करण्याचं सुरूच आहे. राजनाथ सिंग, मला खरं आश्चर्य वाटतं, देशाचे संरक्षण मंत्री, त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नरेंद्र मोदींनी भारतरत्न दिलं. मला माहित नाही खरं की खोटं. नाही, कारण देशाचे संरक्षण मंत्री बोलतायत. नाही, उद्या ते असंही सांगतील की रावणाचा आणि कंसाचा वध सुद्धा नरेंद्र मोदींनीच केला. अफजल खानाला सुद्धा नरेंद्र मोदींनीच मारलं. कारण त्यांच्यासाठी तेवढाच एक आहे ना, एकच आहेत म्हणून ते सेफ आहेत. मोदी है तो सेफ है. कोण? भ्रष्टाचारी सेफ है, गद्दार सेफ है, देशद्रोही सेफ आहेत. पण राजनाथजी, तुम्हाला आणखीन एक मला प्रश्न विचारतो. तुम्हीच प्रश्न काढताय, उकरताय, म्हणून तुम्ही बोलताय, त्याच्यावरती आम्ही आपलं एक
वेगळं जोडपट्टी लावतो. बरं ठीक आहे, क्षणभर मानलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदीजींनी दिलं, फार मोठे त्यांचे ते भक्त आहेत. मग आणखीन एक मला प्रश्न त्यांना विचारायचा आहे की गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्याचा जो अल्पसंख्याक आयोग नेमला गेला, साधारणतः त्या आयोगामध्ये जे अल्पसंख्य म्हणून ज्यांची नोंद झाले त्या समाजाची माणसं ही आयोगावरती सदस्य म्हणून असतात. म्हणजे कोणी असतील ते असतील, पण त्या आयोगामध्ये एक सुद्धा बौद्ध समाजाचा माणूस, एक सुद्धा बौद्ध समाजाची व्यक्ती का नाही ते सांगा, आणि मग तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोदींनी भारतरत्न का दिलं ते सांगा. म्हणजे आज सुद्धा तुम्ही त्या समाजाची फटकून वागताय. जे मी म्हणतो बुरसटलेलं गोमूत्रधारी हिंदुत्व हे यांचं हे आहे की आज सुद्धा त्यांना त्या धर्माची, त्या समाजाची लोक नको आहेत. हा संपूर्णपणाने हलकटपणा हा सहन करण्यासाठी आम्ही तुम्हाला मतं द्यायची. आणि संपूर्ण राज्यात बेकारीचं संकट फार मोठं आहे. एक तर शेतकऱ्याला भाव नाही, बेकारी वाढते. मी 2 दिवसापूर्वी एका सभेमध्ये सांगितलं, तेच या चॅनलवाले समोर आहेत म्हणून पुन्हा सांगतोय की सोयाबीनचे जे शेतकरी आहेत, कापूस पिकवणारे शेतकरी आहेत, त्या सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना सांगतोय की जरा एक 8 दिवस थांबा. हे सरकार जाणार म्हणजे जाणार, आपलं सरकार तुम्हीच आणणार आहात. आणि आपलं सरकार असताना सोयाबीनला भाव साधारणतः 6-6.5 हजाराच्या पुढे होता. तुम्ही हे सरकार बदला, मी तुम्हाला सोयाबीनला 7,000 रुपये भाव देऊन दाखवतो. आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवतो. फक्त तुम्ही सरकार बदला. सरकार बदललं तर तुमचं आयुष्य बदलणार आहे, आणि नाही बदललं तर महाराष्ट्राची विल्हेवाट लागणार आहे. पूर्ण महाराष्ट्र नासून टाकायचा यांचा प्रयत्न सुरू आहे. अमित शहा जे बोलले मागे, तरी खरं म्हणजे आज मी बघितलं, कारण आपल्या शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन नरेंद्र मोदींनी ट्विट केली की नाही? केले. कारण नसतं केलं तर पंचायत झाली असती. कारण आज राहुलजींनी ट्विट केलेलं आहे आणि आदरांजली वाहिलेली आहे. पण मार्ग कुठे 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 भरकटायचा. अमित शहानी मला सांगितलं, उद्धव बाबू, म्हटलं हा बोलो अमित शेठ. नाही, आता मला बाबू म्हटलं, आपल्याला काहीतरी आदरातिथ्य करायला पाहिजे ना. हा बोलो अमित शेठ. तुम्ही त्या काँग्रेस बरोबर बसलात. म्हटलं म्हणजे कोण आहे? नाही, ज्यांनी 370 कलम काढायला विरोध केला त्यांच्या सोबत तुम्ही बसलात. म्हटलं अमित शेठ, 370 कलम काढताना ज्या पक्षाने तुम्हाला पाठिंबा दिला त्या पक्षामध्ये शिवसेना पण होती, हे तुम्ही कसं काय विसरलात? मग जरा ब्राह्मी तेल वगैरे लावा डोक्याला, बरं असतं. म्हणजे दोन्ही गोष्टी होतील, केस पण वाढतील, आणि जर काही शिल्लक असली बुद्धी तिला पण जरा थोडी चमक येईल. पण आम्ही तुमच्या सोबत होतो हे तुम्ही सोयीस्करपणाने विसरलात. बरं, 370 कलमचा प्रश्न तुम्ही जो माझ्या अंगावरती भिरकवलाय, मग जेव्हा 370 कलम होतं आणि काश्मीरमध्ये हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होते, अनेक काश्मीरी हिंदू पंडित स्वतःचं